नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता रागिनी लवकरात लवकर घरी आलेली असते, कारण तिला आकाश भूमीची स्मृती परत येण्यासाठी जो काही प्लॅन करत असतो तो आता ऐकायचा असतो. आणि तिला माहिती असतं हा प्लॅन आता मला दुसरं तिसरं कोणी नाही पण आई नक्की सांगेल. तेव्हा रागिनी आता येते आणि आईंच्या तोंडाकडे बघत असते. त्यांनी डोळे बंद केलेले असतात आणि आराम करत असतात. तेव्हाच रागिनी येऊन आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती त्यांचे पाय चेपायला सुरुवात करते. तेव्हा इथे आईंना राग येतो आणि त्या म्हणत असतात, रागिनी अगं तू कधी आलीस? तेव्हा रागिनी म्हणत असते, हे काय आई, मी आत्ताच आले, घाईघाईनेच आले, कारण उद्या आपल्या इथे पहिला श्रावणी सोमवार आहे ना, तेव्हा घरामध्ये पूजा करायची आहे. सगळी तयारी कशी झाली आहे ती मला बघायची होती आणि म्हणूनच मी आले. तर सगळी तयारी तर झालेली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आई थकली असशील ना गं तू, म्हणून म्हटलं आई आता इथे आली आहे, डोळे बंद करून शांत पडली आहे, तर तिचे पाय तरी चेपून तिची सेवा करावी. तेव्हा इथे आता आई म्हणत असतात, अगं सगळी तयारी झाली आहे पण मी काहीच नाही केलं आहे. मी कुठे थकली आहे? सगळी तयारी आकाश आणि भूमी दोघांनी मिळून केली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो का? तेव्हा इथे आता सगळं काही नावं घेऊन विचारत असते, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? तेव्हा इथे हे आणलं का, ते आणलं का, ते सगळं आता ती विचारून घेत असते. तेव्हा इथे आई म्हणतात, तू काळजी करू नको, सगळं काही आणून झालेलं आहे. त्यानंतर इथे रागिनी म्हणते, आकाशने उद्या पूजा झाल्यानंतर कीर्तन वगैरे ठेवलं आहे ना? तेव्हा आजी म्हणतात, हो ना, त्याने कीर्तनसुद्धा ठेवलं आहे आणि त्याचा खूप वेगळा प्लॅनसुद्धा आहे. तेव्हा रागिनी म्हणते, काय प्लॅन केलं आहे त्यांनी मिळून? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, आता मी कशाला सांगू ते, मला नाही बाई माहिती. हा सगळा प्लॅन आकाश, माणसे, अथर्व यांनी मिळून केला आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, पण नक्की काय करणार आहेत ते तरी सांग मला, की आता फक्त तू तुझ्या सुनेचं आणि तुझ्या नातवाचंच ऐकशील आणि आता मुलीला बाजूला करशील का? त्यांचा काय प्लॅन चालला आहे ते तरी सांग. तेव्हा इथे आई म्हणत असतात, की भूमीची स्मृती परत येण्यासाठी आकाशने एक प्लॅन तयार केला आहे. आता तो प्लॅन काय आहे ते मला माहिती नाही आहे, पण त्यासाठीच उद्या कीर्तनसुद्धा ठेवलेलं आहे. तेव्हा रागिनी मनामध्ये म्हणते, अच्छा, म्हणजे भूमीची स्मृती परत येण्यासाठी आकाशने हा प्लॅन तयार केला आहे. तर असू दे, एवढं अर्धवट सांगितलंस तरी बास झाला आई. आणि तसंही तू माझीच आई आहेस, थांगपत्ता लागू देणार आहेस का मला? तर इकडे आता आकाशने गजरा आणलेला असतो भूमीसाठी. तेव्हा इथे आकाश येतो आपल्या रूममध्ये, बघतो तर काय, भूमी खूप छान तयार झालेली असते, खूप सुंदर दिसत असते. आणि तेव्हा आकाश येतो आणि तिच्याकडे एकटक बघतच राहतो. तेव्हा इथे भूमीसुद्धा आता आकाशकडे बघत असते. तेव्हा इथे आकाशने आता भूमीसाठी जो गजरा आणलेला असतो तो आता पाठीमागे लपवून ठेवतो. तेव्हा इथे भूमी आकाशला आता खाणाखुणा करून विचारत असते, की मी कशी दिसते? तेव्हा इथे आकाश भूमीकडेच बघत असतो आणि नंतरला तिला कॉम्प्लिमेंट करतो. तो सुद्धा खाणाखुणा करूनच तिला सांगत असतो, की तू खूप सुंदर दिसतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते, खरंच ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो खरंच. त्यानंतर इथे भूमी आता तयार होत असते. आकाश जाऊन भूमीच्या मागे उभा राहतो आणि आरशामध्ये तिच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त लाजत असते. तेव्हा इथे भूमी विचारते, की आकाश सांग ना, कशी दिसते मी? तेव्हा आकाश म्हणतो, खरं सांगतोय, तू खूप सुंदर दिसतेस, जणू काही अप्सराच जमिनीवरती उतरली की काय? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश असं नाही, नॉर्मल माणसं जशी स्तुती करतात ना, तशी तू माझी स्तुती कर आणि मग मला सांग की मी कशी दिसते. तेव्हा आकाश म्हणतो, हां मग तेच तर म्हणतोय ना, तू खरंच खूप सुंदर दिसतेस, एवढं सुंदर कोणी दिसतं का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण एकाचीच कमी आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय? काय आकाश? अरे सगळी तर तयार झाली आहे मी. हे काय सगळे दागिनेसुद्धा घातलेत मी, मग काय घालायचं राहिले? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की आकाश सांग ना, मी अजून काही तयार व्हायला हवी आहे का? आकाश म्हणतो, भूमी अगं माणसाने बनवलेले दागिने घातलेस तू, पण देवाने बनवलेले दागिने तू कुठे घातलेस? तेव्हा भूमी म्हणते, म्हणजे काय बोलतोयस तू? तेव्हा आकाश गजरा घेतो आणि आता भूमीच्या केसांमध्ये माळतो आणि म्हणतो, की आता बघ, आता तुझं मगाशी रूप होतं, पण आता सुगंधी रूप आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का? तेव्हा भूमी अत्तर घेते आणि आकाशच्या हाताला लावते आणि नंतरला त्याच्यावरतीच आपला हातसुद्धा चोळते. तेव्हा इथे भूमी म्हणते, की आकाश आता तू सुद्धा सुगंधी झालेला आहेस. तेव्हा इथे आकाश आपल्या हाताचा वास घेतो आणि म्हणतो, की नवीन अत्तर खूपच जास्त छान आहे आणि त्याचा सुगंधसुद्धा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे बघ, मी सुद्धा इथे इथे अत्तर लावले,
जरा वाज घेऊन सांगतेस का? तेव्हा इथे भूमी आता आकाशच्या कुडत्याच्या इथे वाज घ्यायला जातच असते. तेवढ्यातच आकाश तिच्या गालावरती तिला किस करतो आणि म्हणतो की कसा वाटला तुला सुगंध? तेव्हा भूमी म्हणते खूपच छान आहे. बरं ठीक आहे आकाश, आता रोमांस बस झाला. मला खूप तयारी करायची आहे. तुळशीला पाणी द्यायचं आहे आणि प्रसादसुद्धा बनवायचा आहे. तेव्हा आकाश म्हणतो गुरुजी कधी येतील? चल मलासुद्धा बाकीची तयारी बघायची आहे. तेवढ्यातच इथे आता आकाश म्हणतो भूमी बघ तू इतकी सुंदर दिसतेस ना, मग काय कामं करायची आहेत ती माझी राहूनच जातात. मग मी तुझ्याकडेच बघत राहतो. भूमी तू काय एवढी सुंदर दिसतेस? तो तिचं आता कौतुक इथे करतच असतो. तेवढ्यातच आता आकाश आणि भूमीला बाहेरून रागिणीचा पौर्णिमेला ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेही बाहेर येऊन बघत असतात. रागिणी म्हणत असते की पौर्णिमा तुझं हे वागणं बदल मी तुला आत्ताच सांगते. किती वेळा मी तुला सांगितलंय आईजवळ आणि माणसेजवळ नीट वागत जा. पण मी इथे नव्हते तर तुला त्यांच्याशी साधं नीट बोलता सुद्धा आलं नाही का? तुझ्या वागण्यामध्ये कधी सुधारणा करणार आहेस तू? अगं सासू म्हणून मला तुझ्या वागण्याची लाज वाटते. माझ्या आईजवळ तू ज्या पद्धतीने बोललीस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आई निदान माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा रागिणी म्हणते मी तुझा एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आहे. तुला साधी गोष्ट कळत नाही का गं? तू या घरची सून आहेस, कळलं ना? सगळ्या सुना जसं काम करतात तसं तुलासुद्धा करायला हवं आहे. तुलासुद्धा या घरातली जबाबदारी कळायला हवी आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणते की यापुढे जर तू या घरातली कामं केलीच नाहीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, कळलं ना तुला? तेव्हा इथे पौर्णिमा आपल्या मनामध्ये म्हणते तसंही तुमच्यापेक्षा इथे वाईट कुणी आहेच नाही. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते अरे अभि तू तरी काय बोलणार आहेस की नाही की बायकोच्या बाजूला ठोंब्यासारखा उभा राहणार आहेस? तेव्हा अभि म्हणतो की आई अगं मी तरी तिला किती वेळा समजावलं. तेव्हा रागिणी म्हणते नाही आता काही नाही. मी तुझा एक शब्दसुद्धा ऐकणार नाही आहे पौर्णिमा. तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना तर तुलासुद्धा सगळ्यांसारखी कामं करावी लागतील. या घरातल्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील, कळलं ना? आणि जर तुला हे सगळं जमत नसेल तर तू या घरामध्ये नाही राहिलीस तरीसुद्धा चालेल. हे घर सोडून निघून जा. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या एवढा टोकाचा निर्णय तुम्ही कशाला घेताय? तेव्हा रागिणी म्हणत असते मग मी काय करू भूमी सांग ना. या मुलीला समजावून समजावून थकले मी. अगं तुझं लग्न झाले आता तुलासुद्धा घराची जबाबदारी घ्यायला हवी आहे. तुला फक्त सगळ्यांना उद्धटपणे बोलता येतं पण जबाबदारी घेता येत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते की आत्या आता घेईल पौर्णिमा जबाबदारी. घेशील ना पौर्णिमा? तेव्हा पौर्णिमा तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा रागिणी म्हणत असते बघितलंस ना तिच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नाही आहे. हे बघ पौर्णिमा तुला मी आता शेवटचं सांगते. तुला भूमीसारखं माणसेसारखं आता या घरातली कामं करावी लागतील. असं तुला नुसतं बसून खायला मिळणार नाही आहे, कळलं ना? तेव्हा इथे रागिणी म्हणते की मी आता तुला सांगते आता इथे पूजा असल्यामुळे खूप कामं असणार आहेत. भूमी आणि मानसी दोघीजणी कामं करतीलच पण तुलासुद्धा घरातली कामं करायची आहेत. तेव्हा भूमी म्हणते नक्कीच करेल ती आत्या. आणि पौर्णिमा आपल्या सासूला आपली लाज वाटेल असं अजिबात वागायचं नाही. त्यांची जर काही इच्छा असेल तर ती तुला पूर्ण करायला नको का? आणि तुला ती करावी लागणार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा आता तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते आली मोठी, हिचं मी काहीच ऐकणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आत्या आता तू जरा शांत हो. घरामध्ये पूजा आहे. उगाच तुझा मूड ऑफ करून घेऊ नकोस. तेव्हा इथे भूमी आणि आकाश गेल्यानंतर आता पौर्णिमा म्हणत असते झालं झालं मला फुकटचं बोलून. पण एवढं सगळं का बोलात ते तरी सांगा. तुमचा प्लॅन तरी काय आहे? तेव्हा रागिणी म्हणत असते की कुठलीही गोष्ट मी फायद्याशिवाय करत नाही पौर्णिमा, तुलासुद्धा माहिती आहे. आणि आता कामाचा विषय यासाठी काढला कारण तू घरामध्ये काम करत नाही कुणालाही माहिती आहे. त्याच्यामुळे ते तुझ्या पथ्यावरतीच पडेल. थोडंफार नाटक कर आणि जेव्हा घराला धूप देशील ना धूप देण्याचं काम करतो. आणि जेव्हा घराला सगळीकडे धूप दाखवशील तेव्हा हात असा पुढच्या बाजूला करायचं पण लक्ष मात्र माझ्याकडे ठेवायचं. माझ्या खाणाखुणांकडे लक्ष ठेवायचं, कळलं तुला? तेव्हा इथे जा आता कामाला लाग असं रागिणी म्हणते. तर इथे तांडेलची बायको आता सारखी रागिणीला फोन करत असते. तेव्हा रागिणी म्हणते की या तांडेलच्या बायकोने माझं डोकं खाल्लंय. तिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तेव्हा इथे रागिणी असं म्हणाल्यानंतर अभि म्हणतो की आई तू फक्त तिला फोनवरती विचार ती कुठे आहे. मी जातो आणि तिचा बंदोबस्त करतो. तेव्हा इथे आता अभिने तिला आता धमकी देण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. तर इथे आता कीर्तन आणि पूजा असल्यामुळे सगळेजण आता सजावटीला लागलेले असतात. सगळेजण एकत्र मिळून काम करत असतात. तर इथे अथर्व मानसीसुद्धा कामं करत असताना मानसीचं लक्ष आता पौर्णिमेकडे जातं. तेव्हा पौर्णिमा घरामध्ये आता आरती दाखवत असते, धूप दाखवत असते. तेव्हा इथे मानसी तिला हसायला लागते.
तेव्हा भूमी म्हणते, काय गं मनू, काय झालं? मानसी म्हणते की आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? तिकडे बघ कोण काम करतंय. तेव्हा इथे आता पौर्णिमेने जर घराला धूप दाखवला म्हणजे आता लक्ष्मी नांदणारच. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाहीतर काय, ह्या घरातले आता डाससुद्धा पळून जातील आणि डासच काय तिच्या स्वभावाने माणसंसुद्धा पळून जातील. असं आता आकाश, मानसी आणि अथर्व तिघंजणं पौर्णिमेची खिल्ली उडवत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणते, काय रे तुम्ही सगळेजणं, ते काम आता करते ना, मग तरीसुद्धा तिला हसताय. तेव्हा इथे तिघेही आता गप्प बसतात. अभि म्हणत असतो की मी जरा जाऊन आलोच. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय रे अभि, आता कुठे जातोयस तू? घरामध्ये पूजा आहे ना. तेव्हा अभि म्हणत असतो की नाही, एक फाईल अर्जंटली मला द्यायची आहे आणि ते काम थोडं बाकी आहे. ते मी अर्ध्या तासामध्ये करतो आणि लगेच येतो. पूजापर्यंत मी घरी असेन. तेव्हा इथे रागिणीनेच त्याला आता तांडेलच्या बायकोला चांगली धमकी द्यायला पाठवलेलं असतं. त्यानंतर इथे आजी खूपच जास्त खुश असते. आजी म्हणत असते, काय रे मुलांनो, आजचं कीर्तन झाल्यानंतर आपल्या भूमीची स्मृती परत येईल ना, त्यामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी, तू अजिबात काळजी करू नको. आज आपल्याला आपली पहिलीची भूमी परत मिळणार आहे. आपण जे काही प्लॅनिंगनुसार ठरवले अगदी तसंच घडवू दे. त्यानंतर इथे आता अथर्व आणि आकाश दोघंजणं मिळून कामं करत असतात. तेवढ्यातच इथे रागिनी येते आणि पौर्णिमेला म्हणते की रघुला स्टोअरूममध्ये घेऊन जा, कसंही गोड बोलून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की रघु काका, तुम्ही जरा स्टोअरूमचा दरवाजा उघडून देता का मला? मला सगळीकडे धूप दाखवायचा आहे ना म्हणून. तेव्हा इथे आता रघु काकांना तिच्याबरोबर जाण्याची इच्छा नसते, कारण रघु काकांना भूमीची स्मृती परत येण्यासाठी आता प्रयत्न करायचे असतात. पण इथे आता पौर्णिमा त्यांना फोर्स करते. त्याच्यामुळे आता त्यांनासुद्धा स्टोरूममध्ये पौर्णिमेसोबत जावं लागतं. त्यानंतर इथे आता अभि आलेला असतो तांडेलच्या बायकोला भेटायला. तेव्हा ती सुरेखासुद्धा तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते, आलात ना तुम्ही इथे, पैसे कोण देणार? तेव्हा अभि म्हणतो, तुम्हाला कसले पैसे हवेत? तुम्हाला ह्या महिन्याचा हप्ता दिलाय ना? तेव्हा इथे तांडेलची बायको म्हणते, हप्ता दिला म्हणून काय झालं? माझ्या जेव्हा नवऱ्याने तुमच्या बापाविरुद्ध जे काही खोटं नाटं सांगितलं तेव्हा तुम्ही ह्या पैशांचा विचार नाही केलात का? तेव्हा इथे तांडेलची बायको म्हणते की मला ते सुद्धा पैसे हवेत, म्हणजे माझ्या नवऱ्याने तुमच्या बापासाठी जे तोंड बंद ठेवलंय ना, त्याचे सुद्धा पैसे लवकरात लवकर देऊन टाका. तेव्हा इथे तांडेलची बायको अभिबरोबर बोलत असताना प्रशांत आता रिक्षातून उतरलेला असतो, कारण त्याची रिक्षा बंद पडते आणि तो जात असताना त्याचं लक्ष त्या बाईकडे जातं आणि तो म्हणतो की यांना मी कुठेतरी बघितलंय, कुठे ते फक्त मला आठवत नाही आहे. तो म्हणतो, थांब, मला आठवत नाही आहे पण यांचा मी फोटो काढून घेतो. तेव्हा इथे आता तो लगेचच आपल्या मोबाईलमध्ये तांडेलच्या बायकोचा फोटो काढतो, कारण इथे प्रशांतला तो फोटो आता भूमीला दाखवायचा असतो. त्यानंतर आता फोटो काढल्यानंतर तिथून प्रशांत हळूवारपणे निघून जातो. तर इथे अभि म्हणत असतो की हे बघा, पैशांची काळजी करू नका. तेव्हा इथे सुरेखा म्हणत असते की माझ्या नवऱ्याला सुद्धा लवकरात लवकर जेलमधून काढा, नाहीतर मी सत्य सगळ्यांना सांगून टाकेन, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अभि म्हणत असतो, ठीक आहे, जा बाई जा, पुढच्या 7 दिवसांमध्ये तुझा नवरा घरी असेल, काळजी करू नको, जा, पण आता काही बोलू नकोस. तर इकडे रघु काका आता स्टोअर रूममध्ये प्रत्येक इथे कपाटाचा दरवाजा उघडून आता आरती द्यायला सांगत असतात. तर इथे आता पौर्णिमा हसण्याचं नाटक करत असते. रघु काका एका एका कपाटाचा दरवाजा उघडून आता आरती घेत असतात, धूप दाखवत असते पौर्णिमा. तेव्हा इथे आता रघु काका पुढे जातात आणि कपाटाचा दरवाजा उघडणार, तेवढ्यातच मागे वळून बघतात तर काय, पौर्णिमा तिथे नसते. पौर्णिमा गायब झालेली असते आणि तिथे आलेली असते रागिनी. रागिनीच्या हातामध्ये आता धूप असतं आणि ती आता इथे रघु काकांच्या अंगावरती डोळ्यामध्ये आता ते धूपचा धूर टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता स्टोरूममध्ये आलेली असते. तेव्हा इथे रागिनी आता इथे रघु काकांना खूपच जास्त मारण्याचा प्रयत्न करत असते. रघु काकांना ती कपाटामध्ये अडचणीमध्ये ढकलून देत असते. तेव्हा त्यांना खूपच जास्त मारहाण लागत असतो, पण तरीसुद्धा भीतीपोटी ते गप्प बसलेले असतात. त्यानंतर इथे आता भूमी तिथे स्टोरूममध्ये आलेली असते. तो कपाट आपल्यावरती पडतो की काय असं तिला वाटत असतं आणि तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा इथे भूमीच्या डोक्याला मारसुद्धा लागलेला असतो. त्यानंतर इथे डॉक्टर आलेले असतात. ते आता इथे भूमीला पेन किलरचं इंजेक्शन देतात आणि म्हणतात, यांना मी आता पेन किलरचं इंजेक्शन दिले, त्यांना 5-6 तास झोप लागली ना तर त्यांना बरं वाटेल.
त्यांनी कुठल्यातरी गोष्टीचा स्ट्रेस घेतला असेल आणि म्हणूनच त्यांना चक्कर आली. तेव्हा इथे आता आकाश भूमीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि तो म्हणत असतो की 5-6 तास झोपली तर बरं वाटेल. मी भूमीला बरं करण्यासाठी जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा काही ना काहीतरी घडतं. देवाची सुद्धा इच्छा नाही आहे का तिने नॉर्मल आयुष्य जगावं?